आज की इस वीडियो में क्या बताया गया है, योजना के बारे में एक बहुत ही इम्पोर्टेंट बात बताई गई है कि किस तारीख को पैसे आने वाले हैं, कि किस महिला को कितना पैसा मिला है, कब कब मिलने वाला है। पूरी इन्फॉर्मेशन बताया है। अदिति पवार जी ने भी बताया है और अदिति ने ये बताया कि आपको गैस के भी पैसे मिलेंगे आपके अकाउंट में और आपको मैसेज के बारे में भी बताएंगे इस वीडियो में। तो दोस्तों पूरा देखिए, इस वीडियो को स्किप ना करें। आणि वितरित रक्कम आम्ही 3,225 कोटी 79 लाख रुपये त्या ठिकाणी वितरित केले। स्तरीय किंवा तालुकास्तरीय जे अधिकारी आहेत त्यांच्याकडे त्या संदर्भातले जे अर्ज येतात की आम्ही ह्या योजनेसाठी याच्यामुळे आता पात्र नाही आहोत, आम्हाला सरकारी नोकरी लागलेली आहे त्याच्यामुळे आम्ही आता पात्र नाही आहोत, किंवा आम्ही लग्न होऊन दुसऱ्या राज्यामध्ये गेलेलो आहोत त्याच्यामुळे आता पात्र नाही आहोत, किंवा आमचं उत्पन्न आता 2.5 लाखाच्या पुढे गेलेलं आहे म्हणून आम्ही पात्र नाही आहोत, किंवा आम्ही 4 व्हीलर गाडी घेतलेली आहे म्हणून आम्ही पात्र नाही आहोत. अशा पद्धतीनं रोजच्या घडीला, आणि ही आजची काही नवीन गोष्ट नाहीये, ऑगस्ट महिन्यामध्ये सुद्धा आम्हाला त्या पद्धतीने येत होते, ऑक्टोबर महिन्यामध्ये सुद्धा आलेले आहेत. व्हॉलेंटरीली ज्या महिला आहेत त्या येत आहेत समोर. आणि जे आम्ही GR आहे त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा बदल हा करण्यात आलेला नाहीये. आणि बदल एकतर जे काही निकष आहेत हे जे जुलै महिन्यामध्ये जो आम्ही GR काढला होता, ऑगस्ट महिन्यामध्ये जे आम्ही त्या ठिकाणी सर्क्युलर किंवा शासन निर्णय जो निर्गमित केला होता त्यानुसारच आम्ही जी संपूर्ण पडताळणी आहे किंवा जी काही जे व्हॉलेंटरीली पुढे येत आहेत त्या संदर्भातली पण कारवाई सुरू आहे. आम्ही वित्त नियोजन विभागाकडे जे व्हॉलेंटरीली त्यांचे समोर आलेले आहेत आणि जे म्हणतायत की आम्ही आता पात्र लाभार्थी नाही आहोत किंवा आम्ही चुकीच्या, ही आकडेवारी रोज बदलत आहे. म्हणजे कधी 5 अर्ज येतात दिवसाला, कधी 10 येतात, ही काही हजारांमध्ये आहे, म्हणजे 2-5 हजाराच्या वरती नाही आहे. आणि त्या पद्धतीने हे अर्ज येतात त्याचे पण अजून रिफंड चालू केलेलं नाहीये. अजून कोणाचाही एकही रुपया कधी खात्यातून घेतलेला नाहीये विभागाने. हे जे व्हॉलेंटरीली अर्ज आलेले आहेत त्यांची सुद्धा आम्ही कारणं जी आहेत ते स्थानिक प्रशासनाकडून तपासून घेत आहोत. आणि वित्त व नियोजन विभागाकडून आम्हाला त्या संदर्भातला एक हेड तयार करून दिला जाईल रिफंड करण्याचा, जसा इतर योजनांनाही दिला जातो त्या पद्धतीनं तो तयार करून दिला जाईल. आणि त्याच्यामध्ये ते सरकारी तिजोरीमध्ये जाऊन जे व्हॉलेंटरीली येत आहेत तेच, खातं कुठल्याही कोणाच्याही खात्यातून पैसे घेत नाहीये. ही एक बाब मला आपल्या माध्यमातून पुन्हा लाडक्या बहिणीच्या लाभार्थ्यांना मला सांगायची. आम्ही सुरुवातीला त्या संदर्भातली माहिती दिली ज्या वेळेला आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन सुरू की इन्कम टॅक्स डिपार्टमेंट असेल, IT असेल, परिवहन विभाग असेल आणि ट्रान्सपोर्टेशन असेल, यांच्यासोबत साधारणपणे, आणि महसूल विभाग असेल किंवा खालचे जे जिल्हास्तरीय प्रशासन आहेत यांच्यासोबत आम्ही तो डेटा जो आहे तो क्रॉस व्हेरीफाय करत आहोत. पण बाय अँड लार्ज आम्ही 2.5 कोटी का 2,65,00,000 किंवा 2,60,00,000 इतके काही सगळ्यांचे स्क्रुटिनी याच्यामध्ये होणार नाहीयेत. त्याच्यामध्ये काय असं नाहीये की 30 लाखाचा का 40 लाखाचा का 30 लाख हा आकडा जो आहे तो समोर येतोय, वृत्त पण समोर येतंय आणि अनऑफिशियल त्याविषयी बोललं जातंय की हा आकडा इतका मोठा आहे, पण पालिका निवडणुकीच्या तोंडावर सरकार तो जाहीर करत नाहीये, असं सुद्धा त्याला एक त्या दृष्टिकोनातून पाहिलं जात आहे. आम्हाला विभागाला, मंत्री म्हणून मला, मुख्यमंत्री म्हणून फडणवीस साहेबांना, मंत्री म्हणून शिंदे साहेबांना, अजितदादांना, आमच्याकडे कोणाकडेही हा आकडा नाहीये ना, माझ्या विभागाकडे हा आकडा आहे. मला माहित नाही हा आकडा विरोधकांच्या कुठल्या तरी सोशल मीडियाच्या अकाउंटवरून आला आणि तिथून वर्तमानपत्रांनी उचलला का काय, आम्हाला त्या संदर्भातली खऱ्या अर्थानं म्हणजे कधीही आतापर्यंत विभागाचा लाडकी बहीणचा आढावा घेत असताना हा आकडा आला नाही. याच्या जवळपासचा पण कुठला आकडा आमच्यापर्यंत आलेला नाही. 30 लाख तर सोडून द्या, 15 लाख 10 लाख असाही कधी आकडा आलेला नाहीये. त्याच्यामुळे अशा पद्धतीनं म्हणजे की काही हजारांच्या घरातच ही संख्या आहे. नाही, मी आपल्याला म्हटलं की जे आम्ही आता जे GR मध्ये जे सुरुवातीपासून निकष आहेत याचा जो क्रॉस व्हेरिफिकेशन आहे ते आज आम्ही जाहीर केला आणि 10 दिवसामध्ये 15 दिवसामध्ये येईल असं नाहीये. हा डेटा म्हणजे क्लोजली मॉनिटर करणं आहे, कारण ही योजना आम्ही फार प्रभावी पद्धतीनं आणि महत्वाकांक्षी योजना आहे. आम्हाला त्या संदर्भातले कुठलेच गैरसमज, आणि जर लाखांमध्ये असती तर मग 2,41,00,000 महिलांना कसं काय या महिन्यात पण लाभ गेला असता. गेल्या महिन्यात तर 2,40,00,000च महिलांना लाभ गेलेला आहे, किंवा त्याच्या आधी 2,34,00,000 महिलांना लाभ गेलेला आहे. तर हा 30 लाखाचा आकडा जर खरा असता तर मग 2,41,00,000 महिलांना कुठून लाभ मिळाला असता. एक शेवटचा प्रश्न, जसं तुम्ही म्हटलात किंवा उपमुख्यमंत्री, शेवटी काम करणारी माणसं कोण आहे, सरकार व्यवस्थित चालवणारी माणसं कोण आहे,
गोरगरिबाला मदत करणारी माणसं कोण आहे, शेवटच्या माणसाला मदत करणारी माणसं कोण आहे, ह्याचा विचार यावेळेस योजना करताना ज्या ज्या योजना दिल्या त्याच्यामध्ये जातीचा, पातीचा, नात्याचा, गोत्याचा विचार केला नाही. समाजातला गरीब घटक, मग तो कुठल्याही जातीचा असू द्या, त्या सगळ्या महिलांना ह्याच्यामध्ये सामावून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये 3 गॅस सिलेंडर मोफत देण्याची योजना, 52 लाख कुटुंबियांना वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत. आणि एक केलंय, कुठेही कुणाच्या मार्फत पैसे नाही, डायरेक्ट लाभार्थीचा लाभ त्याच्या डीबीटी मध्ये, त्यांच्या बँकेच्या अकाउंटला, पूर्णपणे पारदर्शक. काळजी करू नका. काही जर लाभार्थीमध्ये लाभ घेणाऱ्या माझ्या महाराष्ट्रातल्या महिला राहिल्या असतील तर मी आपल्याला सांगतो, अशी एक देखील भगिनी की त्या लाभामध्ये बसते, ज्या नियम घातलेले त्याच्यात बसते, ती ह्या लाभापासून वंचित राहणार नाही, ही देखील खात्री या आजच्या सभेच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना देतो. त्याच्यावेळेस लाभार्थींची संख्या प्रथम टप्प्यामध्ये 1,60,00,000 होती आणि वितरित रक्कम आम्ही 3,225 कोटी 79 लाख रुपये त्या ठिकाणी वितरित केले. त्याच वेळेस मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी, आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं होतं की तो कार्यक्रम तिकडे झाला, आता पुढचा कार्यक्रम आपण विदर्भामध्ये, राज्याच्या उपराजधानीमध्ये, नागपूरमध्ये घ्यायचा. आणि आज लाभार्थींची संख्या 52 लाख अधिक झालेली आहे आणि वितरित रक्कम 1,562 कोटी 85 लाख. आता ज्यावेळेस आम्ही बटन दाबलं, माय माऊलींनो, तुमच्या सगळ्यांच्या डीबीटीवर पैसे आता घरी गेल्यानंतर जमा झालेले असतील. आम्ही दिलेला शब्द पाळणारी लोक आहोत. आम्ही वचनपूर्तीचं राजकारण करणारे आहोत. महायुती सरकार हे काम करणारं सरकार आहे, हे काही दिशाभूल करणारं सरकार नाही. त्या चांगल्या योजना आमच्या माय माऊलींच्या करता आम्ही आणल्या. आजपर्यंत 1,59,00,000 महिलांना, माय माऊलींना हा लाभ मिळतोय आणि वितरित रक्कम 4,788 कोटी 65 लाख केलेली आहे. ज्यावेळेस अर्थसंकल्पामध्ये त्या योजना आम्ही जाहीर केल्या त्यावेळेस आम्ही सगळ्यांनी याला वर्षाला खर्च किती येतोय, आपण व्यवस्थितपणे तो देऊ शकू का, त्याच्यावर ते करत असताना राज्याच्या इतर कामावर परिणाम होणार नाही ना, विकास कामं अडचणीत येणार नाही ना. मित्रांनो, मी यावेळेस माय माऊलींनो 10वा अर्थसंकल्प सादर केला. मागे देवेंद्रजींनी पण अर्थसंकल्प सादर केलेत. एकनाथराव सिनियर मिनिस्टर म्हणून अनेक वर्ष काम करतायत आणि त्याच्यामुळं चांद्यापासून बांद्यापर्यंत माझ्या गोरगरीब माय माऊलींना सक्षम करण्याच्या करता, सबल करण्याच्या करता त्या सगळा कार्यक्रम 2.5 कोटी महिला आम्ही डोळ्यासमोर ठेवल्यात. 2.5 कोटी आत्ता गाठल्यात, 1 कोटी जवळपास 60 लाख. अजूनही पुढचा टप्पा आहे. काळजी करू नका. काही जर लाभार्थीमध्ये लाभ घेणाऱ्या माझ्या महाराष्ट्रातल्या महिला राहिल्या असतील तर मी आपल्याला सांगतो, अशी एक देखील भगिनी की त्या लाभामध्ये बसते, ज्या नियम घातलेले त्याच्यात बसते, ती ह्या लाभापासून वंचित राहणार नाही, ही देखील खात्री या आजच्या सभेच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना देतो. त्याच्यामुळे तुमच्यातल्या काही जवळच्या राहिल्या असतील तर राहिलेल्या दिवसामध्ये देखील अर्ज करा. आज विरोधक आमच्यावर टीका टिप्पणी करतात. पहिल्यांदा या चांगल्या योजनेची त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं चेष्टा करण्याचा प्रयत्न केला, त्याच्यामध्ये कुठेतरी टिंगलटवाळी करण्याचा प्रयत्न केला. अरे बाबांनो, तुम्ही राज्यकर्ते म्हणून इतके वर्ष काम करत होता, तुम्हाला कुणी अडवलं होतं? तुम्ही का नाही योजना आणली? कुणी तुम्हाला थांबवलेलं होतं? त्याचं उत्तर देत नाही, फक्त काहीतरी तातून सांगितलं. परंतु आता ज्यावेळेस ही योजना लोकप्रिय झाली, मला माझ्या नागपूरमधल्या आलेल्या माझ्या बहिणींनी सांगावं, ही योजना चांगली असेल त्यांनी हात वर करा, चांगली आहे का नाही. सगळ्या महिला, मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय, नितीन गडकरी साहेब सगळे हात वर करतात, खाली घ्या. आज मोठ्यांना काय माहिती, आमच्या माय माऊलींना 1,500ची किंमत आम्ही 3,000 रुपये त्यांच्या अकाउंटला जुलै ऑगस्ट टाकले. खुरपडीला जाणारी महिला, माझ्या कचरा गोळा करणारी महिला, माझ्या धुणं भांडी करणारी महिला, तिथं झाडू पोतना करणारी महिला, काहींच्या घरामध्ये जाऊन स्वयंपाक करून देणारी महिला किंवा झोपडपट्टीमध्ये राहणारी महिला, तिला तिची सुख दुःख माहिती. टीका करणाऱ्यांना काय कळणार आहे किंवा ह्या 1,500 रुपयाचं मोल काय, ह्याची जाणीव त्यांना नाहीये. कारण सोन्याचा चमचा तोंडामध्ये घेऊन जन्माला आलेली ही लोक आज माझ्या गोरगरिबांना 2.5 लाखाच्या मध्ये आतमध्ये उत्पन्न असणाऱ्यांना आम्ही मदत करतोय, तर त्या मदतीच्या बद्दल काही ना काही चुकीचं सांगण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करा. ही योजना पुढे चालू ठेवायची का नाही, ही योजना द्या. शेवटी काम करणारी माणसं कोण आहे? सरकार व्यवस्थित चालू